पुणे मुंबईतील आदिवासी विद्यार्थी संकटात खासदार भगरे काय निर्णय घेणार? महागाईने शिक्षण धोक्यात, खासदारांसमोर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं गारण. आदिवासी विद्यार्थ्यांची डीबीटी वाढवा, बसपास मोफत करण्याची मागणी. खासदार भगरे यांच्याकडे विद्यार्थ्यांची धाव, शिक्षणासाठी हक्काचं भांडण. वाढती महागाई, अपुरी सरकारी मदत आणि शिक्षणाचा खर्च या सगळ्यांमुळे मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यातील विद्यार्थी जे सध्या पुणे आणि मुंबईतील वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत, त्यांनी थेट नाशिकचे खासदार भास्कर भगरे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आहे. विद्यार्थ्यांनी डीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या निर्वाह भत्ता, भोजन भत्ता आणि स्टेशनरी भत्ता यामध्ये लक्षणीय वाढ करावी अशी स्पष्ट मागणी केली आहे. तसंच शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याची सोय उपलब्ध करून द्यावी असाही ठाम आग्रह यावेळी मांडण्यात आला आहे. या संदर्भात प्रशांत गावडे, खुशाल पाचोरे, चेतन गवळी, विक्रम गायकवाड, रोशन जाधव यासारख्या विद्यार्थ्यांनी गाऱ्हाणं मांडत निर्णय तात्काळ घ्यावा अशी विनंती देखील विद्यार्थ्यांनी केली. खासदार भगरे यांनी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांची भेट घडवून देण्याचं आश्वासन दिलं. सरकारकडून आता या मागण्यांना कितपत प्रतिसाद दिला जातोय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण टिकवण्यासाठी अशा मूलभूत गरजांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं जाईल का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन महाले, पेठ.